स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्ते. सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ. मी हेमा, आपल्या हेमास लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा बर्फी बनवली आहे. तर ती सगळ्यांनी बघा, तुम्ही तो माझा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मस्त दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मऊ लुसलुशीत तिरंगा बर्फी आज आपण तयार करणार आहोत. तर मी ती कशी तयार केली ती तुम्हाला सांगते. तर चला, त्याच्यासाठी मी एक नारळ घेतला. एकाच नारळाची मी बर्फी बनवली आहे आणि तो फोडून घेतला. आणि आता त्याच्या हा बाहेरचा जो भाग आहे ना, कठीण कडक भाग, तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे. आणि मग सुरीने त्याचे तुकडे आपल्याला खोबरं त्यातलं बाहेर काढायचं आहे. पण हे करताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे, नाहीतर सुरी हाताला लागू शकते. नाहीतर तुम्ही विळीवर नारळ खवून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता त्याच्या पाठीमागचा हा जो राखाडी भाग आहे ना, तो आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे. मग तो काढला ना की आपली बर्फी एकदम पांढरी शुभ्र होणार. अशा प्रकारे मी तो काढून घेतला आणि त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतले आहेत. आता आपल्याला त्याचे पीस सगळे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. तर मी त्यातलं अर्धं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा पेला दूध आणि थोडी मलई त्याच्यामध्ये टाकली आणि ते वाटून घेतलं. आणि आता एका वाटीमध्ये ते काढून घेते आहे. आपल्याला ते मापून वजन म्हणजे मापून बघायचं आहे. तर हे 1 वाटी झालं एकदाचं वाटण माझं. आता ते मी कढईत काढून घेते आणि उरलेलं दुसरं वाटण पण आपण करून घेऊया. ते खोबरं वाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे खोबरं घालते आणि ते उरलेलं दूध आणि मलई आहे ना, ती आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ते पण वाटून घेऊया. आता ते पण मी वाटीमध्ये काढून घेतलं तर ते 1 वाटी झालं. म्हणजे ते 1 आणि नंतरचे 1 असे 2 वाटी आपलं खोबरं आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घातली आणि 2 चमचे तूप टाकलं. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅस आपला मीडियम आहे आणि सतत ढवळत राहून आपल्याला ते ढवळत राहायचं आहे आणि साखर ती विरघळवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 पिंच मीठ टाकलं आणि पुन्हा ते ढवळून घेतो आहे. हे आपल्याला सतत ढवळतच राहायचं आहे. नारळाची वडी करताना ती सतत ढवळतच राहावी लागते. अशा प्रकारे ते मी ढवळून घेतलं. साखर आपली पूर्ण विरघळली आहे. आता मी त्याच्यामध्ये इसेन्स घातला आहे. तुम्ही तिथे वेलची पूडसुद्धा घालू शकता आणि पुन्हा ते मी ढवळून घेतलं आहे. आता आपली पाक थोडाफार होत आलेला आहे. हे बघा, हे सगळं सारण आहे ना, ते असं जवळ यायला लागलं की आपलं सारण होतं आहे असं समजायचं. पण आता त्याचा हळूहळू गोळा तयार होईल. हा बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, अशी पलटी मारल्यानंतर सगळं एकत्र असा गोल गोळा तयार झाला की आपलं हे बरोबर बर्फीचं सारण बरोबर झालं असं होतं. आता त्याचे मी समान 3 भाग केले आणि त्याच्यामध्ये आता एका भागामध्ये ना मी हिरवा रंग मिक्स करून त्याचा हिरवा पहिला 1 लेअर मी हिरवा करून घेणार आहे. कारण मी तिरंगा बनवते आहे ना, म्हणून मग हा हिरवा रंग त्याच्यात मिक्स केला. आता मी एका ट्रेमध्ये ना तूप लावलं होतं आणि त्याच्यावरती बदामाचे काप बारीक असे म्हणजे काप करून ते खाली पसरवून घेतले आणि त्याच्यावरती हा हिरवा रंगाचा लेअर लावून घेतला. आता त्याच्यावरती मी हा पांढरा लेअर लावून घेते आहे काढून असा. आता ते खूप गरम असतं त्याच्यामुळे असं काविलट्याने नाहीतर मग तुम्ही वाटीने वगैरे पण ते करू शकता. आणि अशा प्रकारे तोही लावून घेतला आणि उरलेल्या भागामध्ये मी केशरी रंग टाकला, ते मिक्स केलं आहे. आणि आता ते सुद्धा त्याच्या पांढऱ्या भागावरती मी ते पसरवून घेते. हे बघा, याप्रमाणे मी हे व्यवस्थित असं पसरवून घेतलं, छान सेट करून घेतलं आहे. आता हे याप्रमाणे. आणि आता ते मी थंड आपण होऊ देऊया. 15 मिनटं मी तसंच ठेवून देते. ते झालं सेट आपलं. आता हे 15 मिनटासाठी मी ठेवून दिलं आणि आता 15 मिनटाने त्याच्या आपण वड्या करून घेऊया. तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्या वड्या करू शकता. म्हणजे उभ्या, म्हणजे चौकोनी किंवा गोल किंवा काजूकतरीसारख्या त्रिकोणी वड्या पण तुम्ही करू शकता. तर मी चौकोनी वड्या करून घेते आहे. याप्रमाणे मी आता त्या कापून घेणार आहे. तर मी ही 15 ऑगस्टसाठी तिरंगा बर्फी बनवते आहे. पण तुम्ही आता आपला रक्षाबंधन सण येणार आहे ना, मग त्या रक्षाबंधन सणासाठी अशी छान घरच्या घरी छान अशी बर्फी बनवा. कारण बाहेरचे ते महाग पण असतात आणि हे कसं कमी पैशामध्ये मस्त छान मस्त आणि टेस्टी मऊसूद एवढी सुंदर बर्फी झाली ना, खूप सुंदर झाली बर्फी. आणि हे बघा, हे सगळे पीस मी आता त्या ताटामध्ये काढून घेतलेत आणि
वरती हे म्हणजे केशरी, मग पांढरा, मग हिरवा असे हे तिरंगी रंग मी लावले आहेत. आणि हे दुसऱ्या साईडला बघा मी बदाम लावून टाकलं, तर मग ते बर्फीसारखं तयार झालं. म्हणजे रक्षाबंधनला तुम्ही असं करू शकता बर्फीसारखं. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.